आर यू ओके, आर यू आर नॉट ओके? मी तुमचं ठीक आहे की ठीक नाहीये? कॉमन प्रश्न आहे. अरे कसं चाललंय तुझं? नाही, आय एम फाईन, ओके. आता ओके आहे, मी ओके आहे, तू ओके आहेस, हे आपण सतत एकमेकांशी संवादात बोलत असतो. ओके म्हणजे नेमकं काय? ओके म्हणजे मला ठीक वाटतंय. काही लोक त्याला म्हणतात हा हम तो बढिया आहे. कोणी म्हणतात चाललंय. चाललंय म्हणणारे लोक नॉट ओके असतात. हा ठीक चाललंय, आर ओके. सुपर चाललंय म्हणजे सुपर ओके आहेत. कधी खरंच त्यांचं सुपर चालत नसेल पण नुसतं दाखवत असतील आय एम ओके, आय एम सुपर ओके. ज्याचा त्याचा ओकेपणा ओकेपणातच राहू दे. पण आपल्याला काय शोधायचंय तर हाऊ इट इज ओके नॉट टू बी ओके. म्हणजे नॉट ओके असणं हे काहीतरी भयंकर वाईट आहे, विचित्र आहे, आपण हरलो आहोत, आय एम अ लूजर, असं नॉट ओके वाटत असताना हे विचार आणि अशा भावना मनामध्ये येतात. आणि मग अशा कशा भावना मला आल्या, मनात आल्या माझ्या, असं कसं मला नॉट ओके वाटते, असं कसं मला ठीकच वाटत नाहीये, असं कसं मी सगळ्यांसारखा आनंदात नाहीये. ते फेसबुकवरचे सगळे लोकांचे चेहरे बघा आणि इंस्टाग्रामवरती कसे बघा, काय मज्जा मज्जा करत असतात. अँड हिअर आय एम नॉट ओके. आता याचं कारण काय आहे की ही ओकेची आपण डेफिनेशनच आपली गणलेली आहे. म्हणजे आपलं ठीक चाललंय इज ओके. म्हणजे मी ज्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळतं आहे. मी माझं रुटीन चालू ठेवलेलं आहे, माझं मी काम करतो आहे आणि त्या कामातनं मला आनंद मिळतो आहे, त्या कामाशी मी एंगेज्ड आहे आणि ते काम करत असताना मला वाटतं की अरे कुछ कर रहे हम. तर हे सगळं ओके फिलिंग असतं. पण सातत्याने ओके फिलिंग टिकतच असं नाही. कुछ तो हो ही जाता है ना. कारण कसं आहे बघा, आपल्याकडे निसर्गाने आपल्याला सतत शिकवलेलं आहे. ऋतू सारखे बदलत असतात, हवामान बदलत असतं, आपण त्याला सारखी नावं ठेवत असतो किंवा म्हणतो ओ किती छान हवा आहे, परत अशी हवा पडेल ना म्हणजे ओके आहे, छान हवा आहे, पण लगेच मी नॉट ओके झालो म्हणजे अशी परत हवा पडली किंवा या हवेत अमुक असती तर किती बरं झालं असतं, परत नॉट ओके सुरू झालं. त्यामुळे आपण ओके असताना सतत नॉट ओके राहू की काय, नॉट ओके होऊ की काय ची पोटात भीती असते. त्यामुळे इट इज ओके नॉट टू बी ओके. म्हणजे ओके नसलं तर ठीक आहे, हळूहळू होऊ ना आपण ओके. आपण जरा स्वतःमध्ये काही बदल केला, काही रुटीन नवीन फॉलो केलं, काही नवीन सवयी लावून घेतल्या, नॉट ओके असताना काय करायचं हे जर आपण ठरवलेलं असलं तर आपण ते करायला लागतो. आणि मग थोड्याने काय होतं माहितीये, आपण नॉट ओके असतो ते आपण विसरून जातो आणि मग कुणीतरी कसं चाललंय, काय मस्त चाललंय ओके आपण म्हणायला लागतो. म्हणजे नॉट ओकेनेस आपण जर सहन केला, हँडल केला तर आपण आपोआप ओके होत असतो. ही सायकोलॉजीची गंमत आहे. भेटूया.